हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञानचे महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. कारण की अंगणवाडी मुख्य सेविका ह्या काही शिफ्ट झाल्या, त्यामध्ये सामान्य विज्ञानचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जी के टॉपिकमध्ये बघायला भेटले आहेत. तर जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत त्यामधील प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, कॅमेरा आणि प्रोजेक्टर सारख्या प्रकाशीय उपकरणामध्ये कोणत्या भिंगाचा वापर करतात? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बहिर्गोल भिंगाचा वापर केला जातो. पुढील प्रश्न, प्रकाशाच्या तीव्रतेस मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी प्रतिसाद देतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दंडाकार पेशी. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी विद्यार्थी मित्रांनो अयोग्य पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी जोड्या दिल्या आहे तुम्हाला जीवनसत्व आणि नाव. तर व्हिटॅमिन B3 नायसिन योग्य उत्तर आहे. व्हिटॅमिन B6 पॅरेडिक्सिन ही पण जोडी बरोबर आहे. व्हिटॅमिन B6 बायोटिन ही देखील जोडी बरोबर आहे. परंतु ही जी जोडी आहे व्हिटॅमिन B9 सायनोकोबॅलामिन ही चुकीची जोडी आहे. कारण की B12 म्हणजे काय? सायनोकोबॅलामिन. यानंतर पुढील प्रश्न, मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते आहे? हा सोपा प्रश्न आहे. मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच सायकोलॉजी. पुढील प्रश्न, कोणता वायू शीत करण्यासाठी उपयोगित करतात? तर लक्षात घ्या, अमोनिया हा जो वायू आहे तो शीत करण्यासाठी म्हणजे रेफ्रिजरेशनकरिता वापरला जातो. पुढील प्रश्न, जर चून खडकाचे तुकडे पाण्यात बुडवले तर बुडबुडे उत्पन्न होतात. हे बुडबुडे कशामुळे तयार होतात? तर हे विद्यार्थी मित्रांनो कार्बन डायऑक्साईडमुळे तयार होतात. पुढील प्रश्न, ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्त रस स्रवते. तर त्याचं योग्य उत्तर आहे यकृत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या अभावामुळे नखांचा आकार चमच्यासारखा होतो? तर याचं योग्य उत्तर आहे लोहाच्या कमतरतेमुळे असं विद्यार्थी मित्रांनो दिसायला भेटतं. पुढील प्रश्न, आहारामध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता विकार होतो? तर विद्यार्थी मित्रांनो हायपोथायरॉइडिझम, त्यानंतर क्रेटिनिझम आणि गॉयटर ही सर्व जी आजार आहेत ते आयोडीनच्या कमतरतेमुळे होतात. म्हणजेच यापैकी सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढे, दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर लक्षात घ्या, दूषित पाण्यात चालल्यामुळे लेप्टोस्पायरोसिस हा जो आजार आहे तो होत असतो. त्यानंतर पुढील प्रश्न, गॉयटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? तर लक्षात घ्या, गॉयटर हा जो रोग आहे तो आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. पुढील प्रश्न, गांजा हा मादक पदार्थ कॅनॅबिस नावाच्या झाडाच्या कोणत्या भागातून प्राप्त होतो? तर हा फुलापासून प्राप्त होतो. म्हणजे जे कॅनॅबिस नावाचं झाड असतं त्याचं जे फूल असतो त्यापासून गांजा हा मादक पदार्थ तयार केला जातो. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी लक्षात घ्या, जर आपल्याला परीक्षेसाठी एकात्मिक बालविकास योजना व कायदे, त्यानंतर पोषण अभियान आणि संगणक ज्ञान या टॉपिकवर तुम्हाला परीक्षेत 40 प्रश्न विचारणार आहेत. याला आपण टेक्निकल टॉपिक म्हणतो. या सर्व टॉपिककरिता आपल्याकडे 2000 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आहे. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे. हे सर्व प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे. ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल ते 99 रुपयामध्ये परचेस करू शकता. याकरता तुम्ही 93 56 25 60 37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे. अगदी इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळे ज्यांनाही इंटरेस्ट असेल ते 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड असेही ओळखले जाते? तर ते आहे पायराइट. पुढील प्रश्न, ICMRच्या सूचनेनुसार 0 ते 6 महिने वयोगटाच्या बालकांसाठी त्याच्या प्रति किलो वजनानुसार किती किलो उष्मांकाची गरज निश्चित केली आहे? तर ते आहे 108 किलो. यानंतर पुढील प्रश्न, लोखंडाची पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो? तर तो आहे झिंक.
पुढील प्रश्न, नैसर्गिकरित्या बालकाला मिळणारी पहिली रोगप्रतिकारक शक्ती कोणती आहे? तर तिचं नाव आहे कोलस्ट्रम. पुढील प्रश्न, वट वागळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? तर वट वागळाचा समावेश हा सस्तन या वर्गात होतो. पुढील प्रश्न, पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेस काय म्हणतात? तर पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेस विषुववृत्त असे म्हणतात. पुढील प्रश्न, हवेच्या प्रदूषणात जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कोणता? तर हवेच्या प्रदूषणास जो जबाबदार असलेला वायू आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CO. त्याला कार्बन मोनॉक्साईड म्हटलं जातं. लक्षात घ्या. आणि याला कमी करण्याकरिता याची ऑक्सिजनसोबत प्रक्रिया घडून आणली जाते. त्यानंतर त्याचं CO2 मध्ये रूपांतर होते. तर थोडक्यात लक्षात ठेवा की कार्बन मोनॉक्साईड हा जास्त जबाबदार वायू आहे हवेच्या प्रदूषणासाठी. पुढील प्रश्न, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर न्यूट्रॉनचा शोध हा जेम्स चॅडविक यांनी लावला आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणते गॉयटर व थायरॉईड ग्रंथीच्या रोगांच्या उपचारासाठी वापरले जाते? तर लक्षात घ्या, आयोडीनचाच वापर केला जातो, कारण की आयोडीनच्या कमतरतेमुळे या ठिकाणी गॉयटर आणि थायरॉईड ग्रंथींचा आजार झालेला आपल्याला बघायला भेटतो. पुढील प्रश्न, मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः कशापासून बनलेले असतात? तर ते बनलेले असतात कॅल्शियम ऑक्झलेट यापासून. पुढील प्रश्न, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर त्या ठरतात शंकुपेशी. यानंतर पुढील प्रश्न, CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरली जाते? CH4 ही जी संज्ञा आहे ती मिथेनसाठी वापरली जाते. C हा कार्बनसाठी वापरला जातो. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे 14. त्यानंतर H हायड्रोजनसाठी वापरला जातो. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे 1. पुढील प्रश्न, तुटलेली काच अधिक प्रकाशमान दिसणे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर ते आहे पूर्ण अंतर्गत परावर्तन. यानंतर पुढील प्रश्न, अणुभट्टीमध्ये नियंत्रक म्हणून कशाचा उपयोग होतो? तर अणुभट्टीमध्ये नियंत्रक म्हणून बोरॉनचा वापर होतो. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो एक लाईक लगेचच करून द्या. आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू देखील विद्यार्थी मित्रांनो कमेंट करू शकता. छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत, परंतु यामुळे आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न, ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? तर तो असतो स्थायू म्हणजे सॉलिडमध्ये. पुढील प्रश्न, खालीलपैकी पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते? तर पाण्याची जी सर्वसाधारण घनता असते म्हणजे डेन्सिटी ती 1000 आहे, परंतु 4 डिग्री सेल्सिअसवर ही अजून वाढते. तर ही गोष्ट लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, मानवी शरीरात प्रत्येक चक्रावेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते? तर ते 2 वेळा जाते. पुढील प्रश्न, कार्बन डायऑक्साईडचा उपयोग खालीलपैकी कशात होतो? तर कार्बन डायऑक्साईडचा उपयोग हा अग्निशामक आग विझवण्यासाठी केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण सामान्य विज्ञानचे प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि लक्षात घ्या, तुम्हाला जर या एक्झामची 200 मार्कांची परिपूर्ण तयारी जर करायची असेल तर आपल्याकडे 18,500+ प्रश्न उपलब्ध आहेत. प्राइज आहे 249 फक्त. यामध्ये ICDS योजना, पोषक अभियान, संगणक 2000 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 4700 प्रश्न, सराव प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड ही सर्व कंटेंट तुम्हाला भेटते. प्राइस आहे 249. ही परचेस करण्याकरिता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. आणि फक्त एकात्मिक बालविकास योजना व कायदे, पोषण अभियान आणि संगणक या टॉपिकवर 2000 प्रश्न आहेत. प्राइस आहे 99. हे देखील आपण घेऊ शकता. याकरिता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे हे देखील आपण खाली कमेंट करू शकता. थँक्यू.